आज आपण 12th HSC व्होकेशनल क्रॉप सायन्स या विषयाचा प्रॅक्टिकल घेत आहोत आणि आजचा जो पेपर आहे तो म्हणजे पेपर हा दुसरा आहे ज्याला आपण LB असं म्हणतो आणि याचा जो कोड आहे तो आहे LB आणि या पेपरचं नाव अप्लाइड ॲग्रिकल्चर म्हणजेच उपयोजित कृषीशास्त्र अशा पद्धतीचा आहे आणि या दुसऱ्या पेपरमधलं आजचं जे आपण प्रॅक्टिकल पाहणार आहोत तर त्याचं नाव आहे स्टडी ऑफ सीड प्रोसेसिंग प्लांट लेआउट डिझाइन जनरल प्रोसेसिंग सिक्वेन्स अशा पद्धतीचं याचं हे नाव आहे म्हणजेच बियाणे केंद्राचे नियोजन व आराखडा याबाबतचा अभ्यास करणे। आता बियाणे केंद्र हे फार महत्त्वाची ॲग्रिकल्चरच्या दृष्टिकोनातून एक शाखा आहे, कारण ज्या ठिकाणी सर्व बियाणावर जे प्रोसेसिंग व्हायला पाहिजे त्याचे वेगवेगळ्या पद्धतीचे युनिट्स असतात आणि त्या युनिट्समध्ये कोणकोणत्या गोष्टीचा विचार केला जातो या सविस्तर बाबीचं आज आपणाला आकलन करायचं आहे। आता हे करत असताना आपण सुरुवातीला हे आकलन करत असताना सुरुवातीला आपण प्रत्येक त्याचा उद्देश पाहत असतो, म्हणजे याचा उद्देश काय आहे नेमका, कशासाठी हे प्रॅक्टिकल आपल्याला महत्त्वाचं आहे या गोष्टी पाहणं आवश्यक असतं। म्हणून याचा जो उद्देश आहे तो म्हणजे बियाणे प्रक्रिया केंद्राचा आराखडा व नियोजन याबाबतची माहिती घेणे, म्हणजे त्या ठिकाणचा आराखडा ज्याला लेआउट म्हणतो आणि त्याचं नियोजन मॅनेजमेंट हे कशा पद्धतीने चालतं तर या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि त्यासाठी आपणाला हे आजचं हे प्रॅक्टिकल पाहायचं आहे। आता कृती आणि माहिती, आता या ठिकाणी कृती आणि माहिती या दोन्ही बाबी आपण एकात घेतलेल्या आहेत। याच्यामध्ये बियाणे प्रक्रिया इमारत आराखडा आणि नकाशा या गोष्टी येतात। दुसरी बाब स्वीकृती कम वाळवणी प्लॅटफॉर्म, तिसरी बाब याच्यातली प्रक्रिया क्षेत्र आणि चौथी जी बाब आहे सहाय्यकारी इमारत विभाग। तर असे हे चार याच्यामध्ये मुख्य घटक येत असतात। आता या मुख्य घटकामध्ये अनेक बाबी या आपापलं काम हे वेगवेगळ्या पद्धतीनं करत असतात। तर याच्यामध्ये जी पहिली बाब आहे ती म्हणजे पहिल्या विभागाचा वापर, जो पहिला विभाग आहे त्या विभागाचा वापर हा बियाणे स्वीकृत करणे व लहान बियाणे प्लॉटची किंवा लॉटची वाळवणी करणे, तर हे त्याचं हे कार्य आहे। दुसरं प्रक्रिया क्षेत्र आणि प्रक्रिया शेड साठवणूक इमारती असाव्या। हे कसं असलं पाहिजे, साठवणूक इमारतीमध्ये असलं पाहिजे। काय असलं पाहिजे की प्रक्रिया क्षेत्र आणि प्रक्रिया शेड, आता ह्या दोन गोष्टी येतात। तर कोणती, प्रक्रिया क्षेत्र म्हणजे प्रोसेसिंग प्लांट आणि प्रक्रिया शेड तिथं केली जाणारी दुसरी त्याच्यावरची प्रक्रिया, अशा ह्या दोन्ही गोष्टी या साठवणूक इमारतीतच असाव्या अशा पद्धतीचा या ठिकाणी आपल्याला हा अर्थ निघत असतो। त्यानंतर या इमारतीची उंची कशी असली पाहिजे, ही पुरेशी उंची असली पाहिजे। आता उंची पुरेशी याच्यासाठी असणं आवश्यक असतं कारण त्यामध्ये अनेक प्रकारचे जे प्रोसेसिंग युनिट्स असतात तर ते प्रोसेसिंग युनिट आपापल्या पद्धतीने व्यवस्थित कार्य करावं। एखादा जर माल त्या ठिकाणी हा अति उंचीचा तयार होत असेल तर अशा वेळी ती इमारत जर खुजी असेल तर त्या इमारतीमध्ये अशा पद्धतीचं प्रोडक्शन हे आपण करू शकत नाही आणि तसं जर प्रोडक्शन करायचं असेल
त्यासाठी आवश्यक तेवढ्या प्रमाणात त्या इमारतीची उंची हे उंचच असणं आवश्यक असतं. जसं एक छोटंसं उदाहरण जर आपल्याला पाहायचं असेल, जिम्नॅशियममध्ये जे उंच दोरी असते आणि त्याच्यावर आपण चढत असतो, जर समजा ती उंची कमी असेल तर मग आपल्याला त्याच्यावर चढता येणार नाही. तशा पद्धतीनं वेगवेगळे जर प्रॉडक्ट तयार करायचे असतील आणि ते प्रॉडक्ट व्यवस्थित जर हाताळायचे असतील तर त्यासाठी इमारतीची उंची हे कशी असली पाहिजे, जास्त असली पाहिजे. त्याबरोबर इमारतीत जनरेटर रूम हे फार महत्त्वाचं आहे. जनरेटर रूम, बांधणी साहित्य, अग्निशामक साहित्य असायला पाहिजे. आता ह्या दोन्ही तिन्ही गोष्टी हे जेव्हा शासनाचा हा नियम आहे की एखादी समजा कारखाना असेल, प्लांट प्रोसेसिंग युनिट्स असेल किंवा अन्य एखादं क्षेत्र असेल, जसं कॉलेज शाळा जरी असेल, अशा ठिकाणी सुद्धा या गोष्टी असणं आवश्यक आहे. म्हणजे जनरेटर रूम, समजा एखादी क्रिया चालू आहे आणि त्या क्रिया चालू असताना समजा लाईट गेली तर काय होतं, त्या ठिकाणची पूर्ण यंत्रणा हे बंद पडते. म्हणून ती यंत्रणा जर व्यवस्थित कार्यान्वित ठेवायची असेल तर त्या ठिकाणी जनरेटर रूम असणं अतिशय महत्त्वाचं आहे किंवा फार गरजेचं आहे. त्याबरोबर बांधणी साहित्य, टाईम किंवा पॅकिंग म्हणतो आपण त्याला, तर ते साहित्य सुद्धा त्याच ठिकाणी असावं. कारण प्रोडक्शन झालं की त्याची बांधणी व्यवस्थित, हाताळणी जी असते ती सर्व गोष्टी त्या ठिकाणी झाल्या पाहिजे. आणि जर दुर्दैवानं समजा त्या युनिटमध्ये किंवा त्या प्रोसेसिंग युनिटमध्ये जर आग लागली तर त्यासाठी अग्निशामक साहित्य त्या ठिकाणी असावं. कारण हे एक काळजी म्हणून आपण या ठिकाणी ठेवणं आवश्यक असतं. आणि हे सर्व गोष्टी जर असतील तरच शासन त्या कारखाना असेल, ते युनिट असेल किंवा अन्य कुठला भाग असेल त्याला परवानगी देतं, अन्यथा देत नाही. आता त्यानंतरचं आहे बियाणे केंद्राची बांधणी व नियोजन. कशा पद्धतीचं त्या ठिकाणी बांधणी आणि नियोजन केलं जातं तर ते आपण सविस्तर पाहू. यामध्ये प्रक्रिया विभाग, ज्याला आपण प्रोसेसिंग युनिट म्हणतो, तर हे प्रोसेसिंग युनिट हा मुख्य भाग समजला जातो. त्याचं कारण एक आहे, कारण सर्व गोष्टी या प्रोसेसिंग युनिटवरच अवलंबून असतात. जर त्या ठिकाणी प्रोडक्शन किंवा एखादी वस्तू बनवत असेल तर बाकीच्या ज्या गोष्टी लागतात त्या पद्धतीने तिथं आपणाला काय करता येतं, त्याची उपलब्धता निर्माण करता येते. परंतु प्रोसेसिंग फार महत्त्वाचं आहे. सर्व क्रिया प्रोसेसिंगला अटॅच असतात, म्हणून प्रोसेसिंग युनिट हा महत्त्वाचा भाग समजला जातो यामध्ये. तसंच यामध्ये बियाणे स्वच्छता, बियाण्याचा दर्जा, क्वालिटी कंट्रोल सुधार व बियाणे औषध उपचार चालते. आता जेव्हा बियाणं त्या ठिकाणी प्रॉडक्ट तयार केलं जातं, व्यवस्थित त्या ठिकाणी सर्व हाताळणी केली जाते, तेव्हा ते स्वच्छता करणं. आता इनर्ट मटेरियल, आपण जेव्हा एखादी बॅग बियाणाची घेतो त्याच्यावर असतं इनर्ट मटेरियल, म्हणजे दुय्यम काही त्याच्यात मिसळलेलं आहे का. अशा पद्धतीचं असेल बियाणं तर ते बियाणं दर्जेदार नसतं आणि पर्यायानं जी कंपनी आहे, सीड कंपनी, त्याच्यावर केस होऊ शकते. म्हणून बियाणं कसं असलं पाहिजे, स्वच्छ असलं पाहिजे, त्याचबरोबर ते दर्जेदार असलं पाहिजे आणि त्या बियाणाला त्या ठिकाणी हे प्रक्रिया केली पाहिजे औषधाची. जशी आपण पाहिलं बुरशीनाशकाची वगैरे प्रक्रिया, कशासाठी की पुढील रोग होऊ नये म्हणून त्याच्यावर प्रक्रिया करणारे साहित्य सुद्धा त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे, जेणेकरून त्या बियाणाची जी क्वालिटी आहे ती उत्तम दर्जाची असू शकते. त्याबरोबर प्रक्रिया केंद्रावर हाताळणीसाठी येणारे बियाणे
दूषित तण असलेले बियाणे हे वेगवेगळे केले पाहिजे. आता ज्यावेळेस हाताळणी आपण करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की या बियाणामध्ये कुठलं काही मटेरियल आहे का, किंवा ऑड मटेरियल कुठलं आहे का, किंवा इतर काही घटक आहेत का, काही काळी कचरा आहे का, किंवा एखादं अफेक्टेड बियाणं आहे का. या सर्व गोष्टी त्या ठिकाणी त्या तपासल्या जातात आणि त्यामध्ये जी तणं असतात तर ती तणं सुद्धा ही काढली जातात. एक आपणाला उदाहरण द्यायचं असेल, जेव्हा दुष्काळ एक साधारणपणे मला वाटतं 72चा काळ असेल आणि त्या काळामध्ये जेव्हा दुष्काळ पडला होता आणि रशिया किंवा अमेरिका मला तेवढं आठवत नाही, परंतु तिकडून आपण गहू आणला होता आणि त्या गव्हामध्ये काँग्रेस तण आलं आणि तेव्हापासून भारतामध्ये हे काँग्रेस तण अजिबात बुडत नाही. तर अशा पद्धतीने एखादी चूक जर झाली तर ती चूक फार मोठी अंगलट पडते आणि कोट्यावधी रुपये त्याला विस्तारण्यासाठी जाऊ शकतात. म्हणून जे प्रोसेसिंग प्लांट आहे तर त्या प्रोसेसिंग प्लांटमध्ये विशेष करून या गोष्टीकडे ध्यान देणं आवश्यक आहे. त्यानंतर बीजोत्पादन व प्रकल्प क्षमता याचा समन्वय राखला पाहिजे. आता या दोन्हीचं संतुलन कोणतं, बीजोत्पादन व प्रकल्प क्षमता या दोन गोष्टी एकमेकाशी रिलेटेड आहेत. त्या कशी आहे त्याचं कारण आहे, जेव्हा आपल्याकडे प्रोडक्शन हे भरपूर प्रमाणात होतं, मग जर प्रोडक्शन भरपूर होत असेल तर ते प्रोडक्शन किंवा जो तयार झालेला माल आहे तो माल साठवण्यासाठी आपल्याकडे तेवढं मोठं हे वखार असणं आवश्यक आहे. म्हणून या दोन्ही गोष्टी ह्या कशा आहेत, एकमेकावर अवलंबून आहे. जर समजा प्रोडक्शन जास्त असेल, क्षमता कमी असेल, तो कारखाना असेल किंवा ते प्रोसेसिंग युनिट असेल ते फेल होऊ शकते. त्यासाठी आपल्याकडे उत्पादकता बी तेवढीच असली पाहिजे आणि त्यासाठी साठवणुकीसाठी सुद्धा वखार, गोडाऊन जे काही असेल आपल्याकडे साहित्य किंवा साठवणीचे वेगवेगळे हॉल्स असतील ते सुद्धा अगदी व्यवस्थित असणं गरजेचं आहे. अन्यथा या ठिकाणी त्याच्यावर परिणाम होत असतो. तसंच योग्य यंत्रसामुग्रीची निवड, त्यासाठी लागणारा खर्च. आता हे तर सुरुवातीची गोष्ट आहे, कारण जेव्हा आपण एखादं प्रोसेसिंग युनिट टाकतो त्याच वेळेस आपण हे सर्व गोष्टी तपासतो आणि ते तपासूनच करत असतो. कारण आपलं सुरुवातीला एक उद्देश असतो किंवा एक ध्येय असतं, ते अशा पद्धतीचं असतं की आपणाला कशा पद्धतीनं प्रोडक्शन करायचं आहे, यासाठी कोणत्या प्रकारचं साहित्य किंवा यंत्रसामुग्री लागेल, या सर्व बाबी तपासूनच आपण तो प्रोजेक्ट टाकतो. म्हणून हा जो मुद्दा आहे हा सुरुवातीचा मुद्दा आहे. प्रक्रिया केंद्राचे ठिकाण. आता हे जे आहे प्रक्रिया केंद्राचं ठिकाण, आता हे प्रक्रिया केंद्राचं ठिकाण जे आहे याचा अर्थ या ठिकाणी असा घेतला पाहिजे की ज्या ठिकाणी आपण प्रोडक्शन करतो किंवा प्रक्रिया करतो त्या ठिकाणाहून त्या शहराचं किंवा त्या गावाचं किंवा त्या तालुक्याचं किंवा जिल्ह्याचं ठिकाण अंतर हे किती आहे, या गोष्टी सुद्धा थोड्याशा बारकाईनं पाहणं आवश्यक असतं. त्याचं कारण एक आहे की हे जे ठिकाण आहे तर ते ठिकाण अगदी मध्यस्थ असणं गरजेचं असतं. यंत्र चालवण्यासाठी विद्युत स्रोत, आता त्या ठिकाणी हे सुद्धा प्राथमिक बाबीमध्ये येतं. त्याचं कारण एक आहे, जर या सर्व सुविधा त्या ठिकाणी जर असतील तर आपण तो कारखाना, तो युनिट टाकू शकतो. म्हणजेच पर्यायानं यंत्रणा चालवण्यासाठी जो विद्युत स्रोत काय, तर कोणता स्रोत आहे त्या ठिकाणी किंवा कोणती आपल्याकडे सोय आहे, तर ही गोष्ट सुद्धा हे तपासणं आवश्यक आहे. त्याबरोबरच बियाणे वाळवण्यासाठीची व्यवस्था. आता बियाणं जर असेल तर फार मोठी ह्याला जागा लागते, फार मोठं पटांगण लागतं बियाणं वाळवायचं असेल, कारण हजारो पोते हे बियाणं त्या ठिकाणी वाळवलं जातं. मग यासाठी जे क्षेत्र आहे तर ते क्षेत्र
अतिशय विस्तीर्ण अशा पद्धतीचे हे लागत असतं. म्हणून तशा पद्धतीची सोय सुद्धा त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. कामगाराची उपलब्धता व त्यांना द्यावे लागणारे वेतन व प्रशिक्षण. आता कामगाराची उपलब्धता, कामगार तर उपलब्ध असतातच, त्याच्यात काही प्रश्न येत नाही. कारण एखादा कारखाना किंवा कुठली गोष्ट आपल्याला टाकायची असेल तर आपण त्याचं पूर्वनियोजन करत असतो. आणि दुसरी या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट त्यांचं वेतन आणि प्रशिक्षण, या गोष्टी सुद्धा आपण सुरुवातीलाच विचारात घेतो. कारण हे जे वेतन आहे आपण त्याची वेतन निश्चिती करतो, त्याचबरोबर त्याला प्रशिक्षित आहे का हे तपासूनच आपण कारखान्यात घेत असतो, अन्यथा घेत नाही. म्हणून ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवण्यासारखी आहे. त्यानंतरचा याचा मुद्दा प्रकल्पापासूनचे बाजारपेठेचे असणारे अंतर. आता हे बाजारपेठेचा असणारा अंतर हा जो मुद्दा आहे म्हणजे दळणवळणामध्ये हा मुद्दा येतो. कारण जेवढा अंतर जास्त तेवढा खर्च जास्त, जेवढा अंतर कमी तेवढा खर्च कमी. म्हणून दळणवळणाची सोय हे चांगली असावी, जवळ असावं. सर्व शेतकरी असतील, जे कोणी बाकीचे लोक असतील, त्यांच्यासाठी हे दळणवळणाची जी सोय आहे किंवा बाजारपेठेचं जे अंतर आहे ते योग्य ठिकाणावरच असलं पाहिजे. आणि दळणवळणाची असलेली सुविधा म्हणजे त्या ठिकाणी कोणतं माध्यम आहे दळणवळणाचं, या गोष्टी सुद्धा ह्या आपण विचारात घ्याव्या लागतात. अशा पद्धतीनं हे बियाणे केंद्राची बांधणी व नियोजन या ठिकाणी थोडक्यात आपण पाहिलं. आता इथे आपण हा स्वतंत्र भाग आहे, कारण याची एक छोटीशी आकृती आहे आणि त्या आकृतीमध्ये दर्शवायचं आहे. या ठिकाणी जागा नसल्यामुळं तुम्हाला एक माहिती राहावं की कशा पद्धतीनं हे खोल्या वेगवेगळ्या, त्याची साईज काय असते हे माहीत असणं आवश्यक आहे. म्हणून या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे स्वतंत्र हे कार्यालय. आता कार्यालय कितीचं पाहिजे? 50 मीटर वर्ग, 50 मीटरचा वर्ग, त्याचं स्क्वेअर फूट 50 मीटर वर्ग असलं पाहिजे. बियाणे गोदाम 10 मीटर बाय 20 मीटर अशा पद्धतीचं, म्हणजे 10 बाय 20 मीटर. आवक व वाळवणे हॉल 10 मीटर बाय 10 मीटर. हा जो हॉल आहे याची जी साईज दिलेली आहे तर थोडीशी कमी आहे असं मला वाटतं वैयक्तिक. कारण 10 बाय 10 म्हणजे 10 100 मीटर वर्ग होतं. याच्यामध्ये पूर्ण प्रक्रिया ही व्यवस्थित होईल असं मला वाटत नाही. आणि तिसरं जे आहे हे जनरेटर हॉल, हा 25 मीटर दिलेला आहे, परंतु 25 मीटर वर्ग असेल. या ठिकाणी सुद्धा एक थोडीशी नोंद घ्या. आणि प्रकल्प इमारत 10 मीटर बाय 21 मीटर अशा पद्धतीची त्याची साईज दिलेली आहे. त्यानंतर आता या कृती विश्लेषणामध्ये पहिली आहे प्रक्रिया शृंखला, एक साखळी चैन. आणि जी चैन कशी असली पाहिजे यामध्ये आवश्यक यंत्राची निवड केली जाते. आता जे आवश्यक आहे तर अशाच पद्धतीचे जे यंत्र असतात अशा प्रकारच्या यंत्राची निवड या ठिकाणी केली जाते. जसे सीड सेपरेटर म्हणजे बियाणं वेगळं करणं, एलिव्हेटर आणि कन्व्हेनर अशा पद्धती व साठवणी डब्बा. हा जो साठवणी डब्बा या ठिकाणचा आहे तो महत्त्वाचा आहे. कारण जेव्हा हा साठवणी डब्बा त्या ठिकाणी असतो तेव्हा बियाणे व्यवस्थित ठेवल्यामुळे बियाणे वाहून नेणे व परत स्वच्छतेसाठी पाठवणे या गोष्टी आपल्याला सोयीस्कर होत असतात. म्हणून ही जी कृती विश्लेषण आहे त्याची पहिली क्रिया जी आहे ती म्हणजे प्रक्रिया शृंखला, म्हणजे कशा पद्धतीने त्या ठिकाणी कार्य चालतं हे या पहिल्या प्रक्रिया शृंखलेमध्ये आपल्याला दाखवलं आहे. दुसरं आहे मशीन किंवा यंत्र क्षमता. तर यामध्ये प्रक्रियामध्ये अडचण येऊ नये म्हणून, आता जी प्रक्रिया आहे आपली तर त्या प्रक्रियेमध्ये अडचण येऊ नये म्हणून
यंत्राची क्षमता व आकार व्यवस्थित ठेवला पाहिजे. आता या ज्या गोष्टी आहेत, यंत्राचा आकार आणि त्याची जी क्षमता आहे, म्हणजे जेवढ्या क्षमतेनं ते यंत्र कार्य करतं तेवढ्या क्षमतेनं त्या ठिकाणी काय असलं पाहिजे, त्या तिथे आकार असला पाहिजे, म्हणजे तेवढी जागा त्याच्यासाठी उपलब्ध असणं आवश्यक आहे. एखादा जर ऑपरेटर असेल तर तो ऑपरेटर सुद्धा अगदी मोकळं त्याला फिरता आला पाहिजे, जेणेकरून त्याला त्रास होणार नाही व कामाची जी स्पीड आहे किंवा त्याची जी कार्यक्षमता आहे तर ती कार्यक्षमता ही कमी होणार नाही. म्हणून ही गोष्ट सुद्धा महत्त्वाची आहे. आणि यामध्ये एकापेक्षा जास्त यंत्र ठेवावे. आता त्याचं कारण एक आहे, जेव्हा आपण एकापेक्षा जास्त यंत्र ठेवतो तेव्हा त्याचं कारण एक असतं की त्या ठिकाणी एखादं यंत्र जर बंद पडलं तर दुसरं यंत्र हे ताबडतोब आपणाला कार्यान्वित करता येतं. काय होतं, दुसरं यंत्र आपणाला ताबडतोब कार्यान्वित करता येतं. याचं कारण एक आहे की जो वेळ लागतो तर तो वेळ हा कमी होत असतो आणि पर्यायानं जे प्रोडक्शन आहे तर ते प्रोडक्शन हे लवकर होऊ शकतं. म्हणून एकापेक्षा दोन यंत्र किंवा एकापेक्षा जास्त यंत्र त्या ठिकाणी असावे. आणि याचं जे आहे कन्व्हेइंग वाहन, तर ही एक फार महत्त्वाची बाब आहे, कारण हाताळणी विभाग यामध्ये असतो, तसेच रूपांतरण सुद्धा या ठिकाणी चालत असतं. तर असं एकंदरीत हे कृती विश्लेषणाची प्रक्रिया आहे आणि ही प्रक्रिया मुख्यत्वे या 3 मुद्द्यावर म्हणजेच प्रक्रिया श्रृंखला, मशीन यंत्र किंवा क्षमता आणि तिसरा कन्व्हेनिंग वहन या 3 मुद्द्यावर हे कार्य करत असतं. आता या ठिकाणी थोडक्यामध्ये आपण हा एक फ्लो डायग्राम जो असतो तर तशा पद्धतीनं ही क्रिया कशी चालते ही या ठिकाणी दाखवलेली आहे. अशा पद्धतीनं आजचं जे प्रॅक्टिकल बियाणे केंद्राचे नियोजन व आराखडा याबाबतचा अभ्यास हे संपलेला आहे.